नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the melting point, boiling point, then latent heat of fusion, specific latent heat of fusion, latent heat of vaporization and specific latent heat of vaporization. Now today we will discuss about the regulation, and regulation is related to the ice. हे रेग्युलेशन जे दिलेलं आहे, रेग्युलेशन इज रिलेटेड टू द आईस. ॲक्च्युली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रेग्युलेशन. रेग्युलेशन नेमकं कशाला म्हणायचं, किंवा इन चाइल्डहूडमध्ये लहानपणी तुम्ही काय केलेलं, आईस बॉल खाल्लेला आहे. सॉरी, इथं आईस बॉल हा जो काय आहे तो आईस बॉल आपण लहानपणी खाल्लेला आहे. मग आईस बॉल नेमका तयार कसा करतात, आईस बॉल तयार करण्याचे टेक्निक काय आहे, विच प्रिन्सिपल इज यूज्ड बिहाइंड द प्रिपरेशन ऑफ द आईस बॉल, काय रिझन आहे त्याच्यामध्ये. तर फर्स्ट वी टेक द आईस स्लॅब. सुरुवातीला आईस स्लॅब घेतली जाते, बर्फाची लादी घेतली जाते अँड क्रॅश धिस आईस स्लॅब. त्याचे लहान लहान काय केले जातात, तुकडे पाडले जातात. इट इज कन्व्हर्टेड इन टू द स्मॉल पीसेस ऑफ द आईस. मग समजा इथं मी आईस स्लॅब घेतलेले आहे आणि त्याचे लहान लहान तुकडे केलेले आहेत. मग आईस बॉल तयार करतात कसं, देन ऑल दीज पीसेस टेक इन युअर हँड अँड दीज पीसेस आर अराउंड एनी वन स्टिक. आपल्या हातामध्ये काय करतात ते बर्फ घेतात, बर्फाचे लहान लहान तुकडे घेतात आणि हे तुकडे एका मोठीमध्ये घेऊन एका काडीच्या भोवताली असं धरतात. काडीच्या भोवताली धरत असताना बाजूने त्याला पूर्ण प्रेशर अप्लाय केलं आणि 2-3 मिनटासाठी ठेवतात. 2-3 मिनटानंतर जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर पूर्ण तो एक काय झाला असेल, बर्फाचा गोळा तयार झाला असेल आणि त्यालाच आपण म्हणतो आईस बॉल. मग व्हॉट इज द प्रिन्सिपल फॉर द प्रिपरेशन ऑफ द आईस बॉल. हा आईस बॉल तयार करण्याच्या पाठीमागं टेक्निक कोणतं वापरलं आहे, तत्त्व कोणतं वापरलं आहे. किंवा व्हेन वी टेक द 2 पीस ऑफ द आईस अँड दे आर टच टू इच अदर अँड अप्लाय द प्रेशर इन अपोजिट डिरेक्शन. समजा दोन हे बर्फाचे काय घेतलेले आहेत, मी तुकडे घेतलेले आहेत आणि हे बर्फाचे 2 तुकडे एकमेकावर ठेवले तर आणि दोन्ही बाजूने प्रेशर थोडासा असा अप्लाय केलेला आहे आणि थोडा वेळ धरलेला आहे. आफ्टर द रिमूव्हल ऑफ द प्रेशर आफ्टर ए फ्यू मिनिट्स इट इज कन्व्हर्टेड इन टू द सिंगल पीस ऑफ द आईस. मग नेमकं प्रिन्सिपल हे कशामुळे होतं, दॅट इज नथिंग बट द रेग्युलेशन. पण रेग्युलेशनसाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं सांगितलेलं आहे की फर्स्ट वी टेक द आईस स्लॅब, देन वी टेक द मेटॅलिक वायर, ॲट द 2 एंड ऑफ द मेटॅलिक वायर अटॅच द इक्वल वेट ऑफ द 2 सबस्टन्सेस. मग इथं एक्सपेरिमेंट करत असताना ऑन ए टेबल, सुरुवातीला काय करा, टेबलवर किंवा तुम्ही असा एक्सपेरिमेंट, फर्स्ट वी टेक द 2 वुडन ब्लॉक, 2 वुडन ब्लॉकही घेऊ शकता आणि त्या वुडन ब्लॉकवर काय करायचं, आईस स्लॅब ठेवून द्यायची. सपोज दिस इज द फर्स्ट वुडन ब्लॉक अँड सेकंड वुडन ब्लॉक हॅव्हिंग द इक्वल हाईट अँड प्लेस द आईस स्लॅब ऑन इट. आणि त्याच्यावर काय ठेवायचे, आपण एक आईस स्लॅब ठेवायची. पुस्तकामध्ये टेबलचा उपयोग केलेला आहे, मी समजून देण्यासाठी फक्त 2 वुडन ब्लॉक घेतलेले आहेत आणि त्या वुडन ब्लॉकवर हे काय ठेवलेले आहे, आईस स्लॅब ठेवलेले आहे. मग ही आईस स्लॅब ठेवल्यानंतर काय करायचं, मेटॅलिक वायर घ्यायची आहे आणि त्या मेटॅलिक वायरच्या दोन्ही एंडला इक्वल अमाऊंट वेट काय करायचं, अटॅच करायचं, बांधायचं. आणि ती जी मेटॅलिक वायर आहे, मेटॅलिक वायर इज प्लेस्ड ऑन द आईस स्लॅब. या आईस स्लॅबवर ही मेटॅलिक वायर काय करायची, ठेवून द्यायची. आईस स्लॅबवर ही मेटॅलिक वायर ठेवून दिल्यानंतर जसजसं या आईस स्लॅबवर ही आपण वायर ठेवलेली असेल आणि दोन्ही साईडला, हे 2 डायमेन्शनमध्ये पाहू नका, समजा इथं जर हा आईस स्लॅब असेल तर एका साईडने वेट आणि दुसऱ्या साईडने वेट असं तरंग लटकत ठेवलेलं असेल. म्हणजेच या वायरवर जिथं की आपण आईस स्लॅबवर ठेवलेला वायर जो आहे, आईस स्लॅबच्या एका बाजूने एक वायरचा भाग आणि दुसऱ्या बाजूने दुसरा एक भाग आहे, वेट त्याला लावलेला आहे. तसतशी याच्यामध्ये असलेली जी काय वायर आहे आईस स्लॅबवर ठेवलेली, ती आईस स्लॅबवर ठेवलेल्या वायरवर प्रेशर अप्लाय झाल्यामुळे ती वायर या आईस स्लॅबमध्ये हळूहळू इन्सर्ट होईल, घुसेल. मग नेमकं कारण काय आहे घुसण्याचं, की ज्यावेळेस ही वायर याच्यावर ठेवलं असेल, व्हेन द प्रेशर इज अप्लाइड ऑन द आईस स्लॅब, त्या वायर बिलो द वायर, इथं जे काय लहान लहान पार्टिकल कशाचे असतील, आईसचे असतील, त्या पार्टिकलवर काय होतो, प्रेशर अप्लाय केला जातो, प्रेशर अप्लाय होतो आणि प्रेशर अप्लाय झाल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होतो, 0 डिग्रीच्या ऐवजी कमी होतो आणि कमी टेम्परेचरला इट इज इमिजिएटली कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेटमध्ये रूपांतर झालं की लगेच ही तार काय होईल, खाली येऊ लागेल आणि वर पाण्याचे लहान लहान कण असतील. इतका गॅप नसेल त्याच्यामध्ये, अगदी थोडा गॅप असेल, पाण्याचे कण असतील. पण याच्यावरचा, या पाण्याच्या कणावरचा प्रेशर रिमूव्ह झाल्यामुळे
the melting point of its melting point goes on increasing, that means 0 degree Celsius. Again immediately these water drop is converted into the ice. पुन्हा या खालच्या आईसच्या मॉलिक्युलवर काय होईल, प्रेशर अप्लाय होईल. प्रेशर अप्लाय झाला की मेल्टिंग पॉईंट काय होईल, कमी होईल. मेल्टिंग पॉईंट कमी झाला की त्याचं कन्व्हर्शन काय होईल, वॉटरमध्ये होईल. वॉटरमध्ये कन्व्हर्शन झालं की ही जी काय अप्लाय झालेली प्रेशर अप्लाय केलेली तार आहे ती खाली परत इन्सर्ट होईल. म्हणजे प्रेशर कमी होईल की लगेच ती खाली येईल. परत याच्या बिलो आईस मॉलिक्यूल आहेत. आईस मॉलिक्युलर प्रेशर अप्लाय झाला की मेल्टिंग पॉईंट कमी होईल. मेल्टिंग पॉईंट कमी झाला की इट इज कन्व्हर्टेड इन टू द ड्रॉप ऑफ द लिक्विड. ड्रॉप ऑफ द लिक्विड झाला म्हणजे प्रेशर कमी झाला की लगेच काय होईल, ही तार खाली येईल. अशा प्रकारे वन्स टाईम आफ्टर ए फ्यू मिनिट्स धिस वायर इज कम आउट फ्रॉम द आईस स्लॅब. आणि वरच्या बाजूला जे काय ड्रॉप ऑफ द वॉटर आहेत, ड्रॉप ऑफ द वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. मग ही जी प्रोसेस होते याला म्हणायचं रेग्युलेशन म्हणायचं. म्हणजे व्हेन वायर कम्स आउट फ्रॉम द स्लॅब अँड व्हेन वी ऑब्झर्व द स्लॅब ॲट दिस टाईम इट इज नॉट डिव्हायडेड इन टू द 2 पार्ट्स. इट इज ए ओनली सिंगल पार्ट. म्हणजे तार तर याच्यातून आलेला आहे, वायर तर खाली पडलेली आहे, पण आईस स्लॅबचे मात्र 2 तुकडे झालेले नाहीत. दॅट इज नथिंग बट द रेग्युलेशन. मी सांगितलेले की जर व्हेन वी अप्लाय द प्रेशर ऑन द आईस द मेल्टिंग पॉईंट ऑफ दॅट आईस गोज ऑन डिक्रीजिंग अँड इट दी प्रेशर अप्लाय ज्या मॉलिक्युलवर 0 डिग्री सेल्सिअसला आपण प्रेशर अप्लाय केला की त्या ड्रॉप ऑफ द आईस इज कन्व्हर्टेड इन टू द वॉटर होईल. मग जसजशी ती तार खाली येईल तेव्हा ड्रॉप ऑफ द वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल. मग अगेन इट इज कन्व्हर्टेड इन टू द सॉलिड स्टेट आईस. तेव्हा ही जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणायचं रेग्युलेशन. म्हणजे नेमकं काय होतं रेग्युलेशन प्रोसेसमध्ये, अ फेनॉमेना इन विच आईस इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. या तारेने या आईस स्लॅबवर जो प्रेशर अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आईस इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विडमध्ये रूपांतर झालेले. पण कधी, जेव्हा अप्लाइड केलेला असेल, प्रेशर अप्लाइड केलेला असेल तेव्हा. मग ज्या ड्रॉप ऑफ दी आईसचं कन्व्हर्शन किंवा पार्टिकल ऑफ द आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये झालेलं आहे आणि त्या ड्रॉप ऑफ दी वॉटरवरचा जो काय प्रेशर तो कमी झाला आणि प्रेशर कमी झाला की अगेन ॲट 0 डिग्री सेल्सिअसला दॅट ड्रॉप ऑफ द वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. तेव्हा त्या पुन्हा ड्रॉप ऑफ द वॉटरचं रूपांतर झालेलं असेल आईस. मग डेफिनेशन सांगताना परत इथं काय झालं आहे, व्हेन प्रेशर इज रिमूव्ड लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. पण कधी, आफ्टर द रिमूव्हल ऑफ प्रेशर. प्रेशर निघाल्यानंतर परत त्या ड्रॉप ऑफ द वॉटरचं रूपांतर हे आईसमध्ये झालेलं आहे. अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रेग्युलेशन. रेग्युलेशनची डेफिनेशन पहा, अ फेनॉमेना इन विच आईस इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड ड्यू टू द अप्लाइड प्रेशर अँड रिकन्व्हर्ट्स इन टू आईस किंवा रिकन्व्हर्ट्स इन टू आईस आफ्टर द रिमूव्हल ऑफ द प्रेशर अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रेग्युलेशन. डेफिनेशन पहा, अ फेनॉमेना इन विच आईस इज कन्व्हर्टेड into water किंवा लिक्विड. आईस इज कन्व्हर्टेड into the liquid. उल्लेख करा, आईस इज कन्व्हर्टेड into the liquid. कोणामुळे, ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. हा प्रेशर अप्लाइड केल्यामुळे त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं, लिक्विड. अँड रिकन्व्हर्ट्स, परत त्याचं रूपांतर कशामध्ये, रिकन्व्हर्ट्स इन द आईस. कधी पण, आफ्टर द रिमूव्हल ऑफ प्रेशर आणि इज नोन ॲज द रेग्युलेशन. तेव्हा त्याला रेग्युलेशन म्हणायचं. म्हणजे रेग्युलेशनची डेफिनेशन सांगताना सांगायची, अ फेनॉमेना इन विच आईस इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. प्रेशर अप्लाइड केल्यामुळे आईस कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं आहे, लिक्विडमध्ये. पण आफ्टर द रिमूव्हल ऑफ द प्रेशर अगेन धिस लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. मग अशी जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसला म्हणायचं रेग्युलेशन. अँड दॅट प्रिन्सिपल इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द आईस बॉल. आणि हेच आपण काय केलेलं आहे, ही क्रश जे काय लहान लहान स्मॉल पीसेस ऑफ द जे काय आईस आहेत एका काडीच्या भोवताली काय केले आहेत, आपण मुठीमध्ये धरले आहेत आणि सगळ्या बाजूने प्रेशर अप्लाय केलेलं आहे.
मग सुरुवातीला त्यांचे ड्रॉप ऑफ द लिक्विड जे असेल त्या ड्रॉप ऑफ द लिक्विडचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याच्यावर प्रेशर अप्लाय केला की प्रेशर अप्लाय केल्यामुळे कमी डिग्री सेल्सिअसला सुद्धा काय होईल, त्या ड्रॉप ऑफ द वॉटरचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊ लागेल, आईसमध्ये होऊ लागेल. दॅट टेक्निक इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द आईस बॉल इज नथिंग बट द रेग्युलेशन. हे रेग्युलेशन प्रिन्सिपल त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, व्हेन द प्रेशर इज अप्लाइड ऑन एनी सॉलिड सबस्टन्स म्हणण्याऐवजी प्रेशर इज अप्लाइड ऑन ए आईस, मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे इन धिस म्हणजे ॲट द प्लेस ऑफ धिस किंवा दॅट मीन्स याचा अर्थ काय होतो, ॲट 0 डिग्री सेल्सिअसला लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. याच 0 डिग्री सेल्सिअसला किंवा आईस इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड होईल याच्यामध्ये. पण कधी, इफ प्रेशर इज अप्लाइड ऑन इट. बट आफ्टर द रिमूव्हल ऑफ द प्रेशर ॲट 0 डिग्री सेल्सिअस the drop of the water is again converted into the ice and that process is known as the regulation. ह्या दोन्हीही प्रोसेस जे आहेत, आईस इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड अँड लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू द आईस, या दोन्हीही प्रोसेस 0 डिग्री सेल्सिअसला होतात. मग मेल्ट होण्याचं कारण काय आहे, मेल्ट होण्याचं कारण आहे प्रेशर अप्लाय केला की त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी होऊ लागतो आणि म्हणून सुरुवातीला प्रेशर अप्लाय झाल्यामुळे आईस इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड झालेला आहे ड्यू टू अप्लाइड द प्रेशर. पण जेव्हा प्रेशर काढला कमी झाला अगेन दॅट लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू द आईस आफ्टर द रिमूव्हल ऑफ द प्रेशर अँड धिस कंबाईन प्रोसेस इज नोन ॲज द रेग्युलेशन. याला म्हणायचं रेग्युलेशन. अँड टुडे स्टॉप हिअर.